बोलून घ्यावं म्हणलं 5 मिनिटं. तेल्याविषयी बोला. तेल्याविषयी काय बोलू आता, सगळ्याकडे तेलकडच आहे. हॅलो. हॅलो. ब काय वेट झोन सोडला आज. हा वेट झोन आणि 42-47 दिलं म्हणलं आज. आज सोडले का? हा. अं, मुळी बी एकदम चालू होती. ओके. पाऊस आहे का? पाऊस झाला. हा 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 हा. झाला म्हणजे चांगलाच झाला. येऊन गेलाय का? हा येऊन गेला. बर बर. अजून दम आहे ना महिनाभर? अजून एक महिना, समजा 15 तारीख, समजा 5 तारखेला 7 महिने कम्प्लीट होईल. बर बर बर. रेट मध्ये सापडेल चांगला माल. 5 जानेवारीच पाणी. बर बर बर. सायझला मला तशी होत नव्हती, पण आता वेट झोन 42-47 दिलं. साईजला तुम्ही फळं लय ठेवले तो. हा ना. तरी भरपूर थिंडी फळ केली. फळं कमी करायला पाहिजे, एवढी फळं नाही चालत हो. जास्तच झाले पण. ठीक आहे, असू द्या, काय अडचण नाही. सध्या रेट पण कमी आहेत. 8-15 स्वतः रेट उचलल्यानंतर मग पुन्हा 1 बऱ्यापैकी तारखेला माल आपला. हा. मला वाटतं 10 तारखेच्या आसपास रेट वाढतील चांगले. त्यामुळे तोपर्यंत 100% थांबा, काही अडचण येणार नाही. हा हा. त्यामुळं नाही काय नाही, पण फळं जास्त ठेवले ते, त्यामुळे साईज मध्ये प्रॉब्लेम येतोय बरं का. पुढे नाही चुका करू नका ऍक्च्युली. ज्या झाडाला 40-50 सेटिंग आहे का, तिथे 400 प्लस सेटिंग. 400 ग्रॅमच्या पुढं फळ. साधी गोष्ट आहे ना दादा, मग तेच तर आम्ही सांगतो की माल कमी ठेवा, जेणेकरून तुम्हाला साईज चांगली होऊन जाईल. हा हा. जेवढा माल कमी ठेवता तेवढी साईज चांगली होणार आहे. आता ह्या वेळेस कळलं, आता पुढच्या वेळेस एवढा माल नाही ठेवणार. थोडा माल हम्म. जास्तच राहिला. आता वेट झोन हम्म. आता दिलाय, किती दिवसांनी देऊ आता झोन? 4-5 दिवसांनी टाकाय की, मध्ये 1-2 पाणी जाऊ द्या अजून, हा हा. पुन्हा सोडून द्या, काय अडचण नाही. झोन संग काय द्यावं? झूम सांगत काय तुमचे चालू ग्रेड कोणते रेग्युलर असेल ते देऊ शकता, ते प्लेन न द्या, काय अडचण येणार नाही. 48-47 आहे आपल्याकडे घरी. हा चालेल की, सोडा, काय अडचण नाही. चला ना. हो हो, एक नंबर काम करेल. रिझल्ट येईल ना. सांगा ना मला, माघार आहे का नाही, एक 4-5 दिवसातच बघा, सांगा मला. जर मुळी चालू असेल ना व्यवस्थित, तर तुम्हाला 4-5 दिवसात पाहिजे तेवढा रिझल्ट येऊन जातोय, काय अडचण येत नाही. चालेल. हो. शेतकरी बोलतात. चालेल. हा. थांबा, माहिती देऊ नका, जेवण चालू आहे. मग करा, सावकाश करा. क्रॉप कव्हर मध्ये तेल्या नाही. ओके. सर तर आपल्या फ्लेक्सचा टिपका येत होता त्या फळावरती, कलर थोडा जास्त येईल. मला फोटो पाठवा नंतर, सकाळी उद्या सांगतो तुम्हाला कमी जास्त काय त्या. बरं. भाऊ येईल का नाही. हा, ठेवा. हा, प्रोफायलरचा स्प्रे घेतला त्यासाठी. प्रोपॅक. प्रोफायलर बाहेरचं. बर. तुम्हाला सकाळी ठीक आहे. चालेल. ठेवून द्या, डबल जॉईन वाटलं तर. ओके साहेब, शरद किंग जात कशी आहे? शरद किंग छान जात आहे, पण साईज होते, सेटिंग चांगलं होतं, पण बाहेरच्या देशामध्ये किंवा जास्त दिवस माल झाडावर राहत नाही, किंवा बाहेरच्या देशामध्ये पाठवताना माल तो जास्त लांब जाऊ शकत नाही, जास्त दिवस रनिंग करू शकत नाही थोडक्यात, कारण तो आतून माल खराब होतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं. कारण आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त ही फक्त भगवा जात आहे, ती पण जुना भगवा आपण म्हणतो, केशर,
ती जात जास्त प्रमाणात आहे आणि 90% म्हणलं तर चालेल तेच आहे. आणि जे नवीन लागवड होते ते पण त्या झाडावरती रोपं बांधूनच तिथं लागवड केल्या जाते. म्हणजे भगवाच आहे. त्याचं जात म्हणजे कसं असतं, एक तर साल जाड येते, रोगाला जास्त बळी पडत नाही, त्याच्यामुळे अडचण 100% काय येत नाही. तेलकट डाग आहे काय स्प्रे घेऊ साहेब? तेलकटला मी तुम्हाला ना 2-3 स्प्रे सांगतो. त्याच्यामधलं कोणताही स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सांगू म्हणजे बॅक्टो आहे. ते 2 ml ने घ्यायचं आहे. पहिला 2 वेळा स्प्रे घ्यायला लागतो ऍक्च्युली. पहिला घ्यायचा झेड सोबत, नंतर कॅप्टॉप सोबत घ्या. त्याच्यानंतर एचके 4+ आहे, ते SSP PF08 ह्या सोबत हा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा स्प्रे आहे तो प्रोपॅक आहे, पण ते खूप महाग जाते, पण तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. हे 2-3 स्प्रे आहेत. मात्र जमिनीमार्फत तुम्हाला वेट झोन सोडणं आहे. ज्याला तेल्या थांबवायचं आहे त्याने जमिनीमार्फत वेट झोन सोडा. आणि वरनं हे स्प्रे घ्यायला लागणार आहे. कोणताही स्प्रे 3 ते 4 दिवसाच्या पुढे काम करत नाही. वातावरण डबल समजा खराब झालं तर तुम्हाला डबल स्प्रे घेणं गरजेचं आहे. कारण काय होतंय, आपण एक स्प्रे घेतल्यानंतर आपण म्हणतो हा बाद झालं, आता पुढे बघू. तर हे असं न करता तुम्ही 100% स्प्रे रिपीट करा. कोणताही करताना तुम्हाला फक्त बॅक्टो सोडून दुसरा कोणताही स्प्रे रिपीट करताना मध्ये एखादा स्प्रे टाकत जावा. शक्यतो जास्तीत जास्त बॅक्टेरियाचा स्प्रे घ्या. जमिनीमार्फत पण त्याच गोष्टी सोडा ज्या झाडाला सध्या गरजेच्या आहेत. उगाच कुणी काय सोडलं, कुणी काय सांगितलं, ह्या गोष्टी अजिबात करू नका. ज्या झाडावर जास्त तेलकट अटॅक आहे त्यांना सध्या स्लरी करणं थांबवा. प्रत्येक गोष्टीची स्लरी हा हिशोब नसतो. कारण काय होतंय, बऱ्यापैकी सगळ्या बागांना आता स्लऱ्या चालू आहेत. स्लऱ्या चालू असताना लोक काय करतात की जे असल ज्या स्थितीत आहे बाग, स्लरी करायचे तर करायचे. पण बऱ्याच अशा बागा आहेत की अजून कळीचा पत्त्या नाही पण स्लरी चालू केली आहे. त्यानं प्रॉब्लेम काय होतोय तर ते बऱ्यापैकी त्याला काय प्रॉब्लेम येतोय तर ते कळी निघतच नाही, ते झाडं माजतात थोडक्यात. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी तुम्ही या गोष्टी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजय साहेबांनी प्रश्न विचारलाय, कुजवा डांबऱ्या फळाला लागू नये म्हणून जमिनीमार्फत काय फवारणी घेऊ द्या, सल्फर आणि ब्लू कॉपर फवारणी जमिनीवर घेऊ का? साहेब घेतलं तर चालतंय. सल्फर खालनं सोडलं तर चालेल. त्याच्यामध्ये लिक्विड मध्ये सल्फर एक येतं बघा, नॅनो सल्फर म्हणून, एकरी 2 लिटर सोडा. रिझल्ट खूप छान बसतील जर कंटिन्यू पाऊस पडत असेल तर. नसेल तर एवढा काय आपल्याकडे पाऊस अजून तर झाला नाही, मला असं वाटतं की कुजवा लगेच यायला. ज्याचं शेडनेट आहे त्याला कुजव्याचा त्रास जरा जास्त जाणवणार आहे. त्यामुळं त्यांनी थोडी काळजी घ्या. बाकीचं काही अडचण 100% येणार नाही. डाळिंबाचा बाजार किती दिवसांनी वाढेल? साहेब मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो की मी परवा मार्केटमध्ये गेलो होतो. मी व्हिडिओ टाकला, पण ते कसं होतं, बऱ्याचपैकी व्हिडिओ तो 2 ते 3 मिनिटात संपवावा लागतो. मी असे माझ्याकडे बरेच तिथले मी व्हिडिओ काढले प्लॉटचे, डाळिंबाचे, ते सॉरी डाळिंबाच्या क्रेड मधले डाळिंबाचे. त्या गोष्ट एक अशी लक्षात आली की 100% आपल्या मालाला रेट भेटणार आहे. कारण मार्केटला माल येतोय तो व्यापाऱ्याचा बी नाही, खायच्या पण लायकीचा नाही. आपण डाळिंब ती हातात घेणार नाही असा माल मार्केटला येतोय. ते कोण खाते मला माहित नाही, कुठं ज्यूसला चालले काय चालले मला काय त्यात घेणं नाही. पण जो माल तो येतोय मार्केटला, त्या मार्केटच्या त्या मालामुळं आपल्या मालाला रेट कमी आहेत. बाकीची अडचण कुठंच काय नाही, माल अजिबात नाही. तर मी तिथंच एका माणसाला तिथल्या समोरच्या मार्केटमधल्या जे रेट बोलतात सकाळचे भाव, त्या लोकांना मी विचारलं की साहेब ह्या माल जो चांगला पण एक होता लास्टला मी टाकलेला सुरू, की हा माल काय रेट जातोय, तर तो बोलला की हा माल अजून पण 120-110 रुपये जातोय मार्केटला. ह्याचा अर्थ मार्केटला रेट कमी नाहीत, पण जाग्यावर रेट मागताना आता व्यापाऱ्यांनी काय चालू केले, मागाशी एक दोघांचा फोन बी आला की 70-80 रुपयाने माल मागतात चांगल्या मालाचा. तर माझं मत आहे की जर मला आलाच नसेल तर गडबड करू नका, थांबा तुम्ही, काय अडचण नाही. परवा एक छान उदाहरण एका मित्राने दिलं मला. ते असं होतं, मी सांगतो फक्त गैरसमज कोणी करून घेऊ नका. ते अशा पद्धतीच होतं की ते बोलला की ऍपलचं रेट, सफरचंद जे आहे त्याचं रेट का कमी होत नाही, मार्केटला एवढं सफरचंद येतं
एवढं येतं, कुठलाही सीझन येतो, त्याचा सीझन आला तरी पण सफरचंद रेट तेच असतात आणि सीझन नसला तरी पण तेच रेट असतात. पण त्याचे रेट कमी होत नाहीत आणि आपले रेट का कमी होतात डाळिंबाचे? तर त्याच्यावर एक त्यानं उदाहरण एक उत्तर लय भारी दिलं मला. सांगतो, फक्त गैरसमज करून घेऊ नका. ते बोलले की जम्मू काश्मीरला ज्या टायमाला सीताफळ पिकल्या जातं, सॉरी ऍपल पिकलं जातं, ते जे ऍपल आहे ते ऍपल पिकवणारा जो आहे तो मुसलमान आहे, ते ऍपल घेणारा मुसलमान आहे, विकणारा मुसलमान आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही दुसरी लॉबी येत नाही. त्याच्यामुळे ते रेट टिकून आहेत बोलला. त्याच्यामुळे रेटमध्ये कमी जास्त लोक करत नाहीत, एकजुटीने राहतात, रेट टिकवून ठेवतात. भले तिकडं ते ऍपल त्यांना 100 रुपये किलो न भेटलेला असेल, तर तो आपल्या भागामध्ये येऊन 400 रुपये किलोनं ते ऍपल विकल्या जातं. मधला जे काय प्रॉफिट आहे तर ते प्रॉफिट त्यांना भरपूर प्रमाणात भेटलं जातं. मला एक गोष्ट क्लिक झाली की मधली जी लॉबी आहे, जिथे रेट कमी होतात, ती लॉबी पूर्णपणे त्या लोकांनी काढून टाकली आहे. म्हणजे कोणतीही. आणि आपल्याच ह्याच्यात मस्ती किती आहे सांगू का तुम्हाला. आपल्या लोकांनी आपल्या लोकांचे मारायचे ठरवले. कशी? तर बाबा, मार्केटला आता जो रॉ मटेरियल येते एकदम 100% कच्चं किंवा खराब, तर त्या खराब मटेरियलला आपल्या चांगल्या मटेरियलचा रेट पूर्णपणे तोडून टाकले. पण आपला कोण माणूस असा तयार होतोय का की बाबा नाही बाबा, रेट कमी नाही करू द्यायचा बाहेरला मार्केटला? आता सिंगापूर 160 रुपये चालू आहे इथं जाग्यावरती. जाधव, बाळासाहेब जाधव म्हणून एक कस्टमर आहेत आपले, त्यांचा माल हिथून सिंगापूरला मार्केटला त्यांनी भरला 160 रुपये ना, आता कालची बातमी आहे. आणि टाटावाला 210 रुपयाने तोच माल घेतोय. मला एक कळतं की टाटावाल्याला 210 रुपयाने परवडतंय, पण त्याला एक मला वाटतं साधारण 30 का 35 दिवसाचं वेटिंग आहे. मला एक कळतं की टाटावाल्याला म्हणजे तो माल 210-220 रुपयाने परवडतोय. आणि आपल्या भागामध्ये आपल्याला तोच माल आपण 70-80 रुपयाला काय ते वापरायला द्यावा मला सांगा? गरज काय द्यायची? मग हे कुठं तर थांबलं पाहिजे. ह्यासाठी मला एक म्हणजे मनापासून वाटतं की कुठेतरी आपली पोरं जी आहेत ना फिरती बोंबलत, ती कुठेतरी ह्या गोष्टीमध्ये शिकली पाहिजे. ती नुसतं फवारा हे मारला ते मारला करून नुसतं मी 40 टन माल काढला 50 टन माल काढला, ते विकायला बी थोडं शिकलं पाहिजे. नाही तर हा प्रॉब्लेम ना आताचा नाही, पुढच्या वर्षी तर 40 रुपये माल द्यायला लागणार आपल्याला किंवा 30 रुपयाने बी जाईल. काय लोकांनी आणणार बी नाही ते माल. तर ही कुठं तर थांबवा. मला असं वाटतं की तुम्ही कुठं तर ह्या गोष्टीतून पुढे आलं पाहिजे मित्रांनो. कारण काय आहे, पिकायला तर कोणाला बी येतं, तुम्ही नाही काय केलं तरी बी त्या दाणेवर डाळिंब येणार आहे. पण विकायला शिकलं पाहिजे. कारण आज ती लॉबी जी आहे ती विकायला शिकली. एवढा एवढा गाडा बारका ठेवते ते आणि त्याच्यावर ते सफरचंद विकलं जातं 400 रुपये किलोनं, आणि ते आणते ते 100 रुपये किलोनं. 300 रुपये किलो मागं कमवते ती. बरं, ती काय 12 महिने पिकत नाही डाळिंबासारखं आपल्या. बरं ठीक आहे, तरी रेट त्याचा कंटिन्यू तोच असतो. आणि आपल्या ह्याच्यामध्ये डाळिंब एवढं क्वालिटीचं येऊन आपल्या भागासारखं डाळिंब कुठंच नाही. आता मी सिंगापूर बघितलं, थायलंड बघितलं, मलेशिया बघितलं, दुबई बघितले डाळिंब. ह्या चारही देशामध्ये मला कुठंही डाळिंब आपल्या भागातल्या क्वालिटी एक सुद्धा भेटली नाही. साईज न 100% ते फोडा असतील, पण चवीला अजिबात नाही, कलरला अजिबात नाही. परवा सिंगापूरचं जे डाळिंब मी बघितलं, दाखवलं तुम्हाला. सिंगापूरच्या डाळिंबामध्ये त्यांना तेल्या कंट्रोल झाला नव्हता. तेल्या तिकडे बी आहे, असं नाही की आपल्याच भागात आहे. तेल्या कंट्रोल नाही, प्लस त्याच्यात कुजवा बसक्या ह्या बऱ्याच गोष्टी होत्या. पण ह्या गोष्टी आपल्या ध्यान नाही द्यायच्या. आपल्याला एकच कळतं की गावामध्ये माझा माल चांगला आला पाहिजे आणि मी फुकाट देणार पुन्हा. आता बऱ्याच लोक, मी काल सर ते इंदापूरचे कोणतरी होते, नातेपुतेचे लोक होते, त्यांनी माल आणला होता आटपाडी मार्केटला, मंगलमूर्तीमध्ये लावला होता माल. मग मी तिथं व्हिडिओ काढायला गेल्यानंतर तिथं ओळख झाली, तर त्यांना विचारलं, त्या मालाला जवळजवळ अजून 15 ते 20 महिनाभर थांबला. महिनाभर जो माल थांबणार आहे तो माल त्यानं आज तोडून आणलाय. का आणलाय? रेट कमी यायला लागले. का कमी यायला लागले? जावा एखाद्याशी मार्केटला मोकळं, इकडे तिकडे बोंबडत फिरण्यापेक्षा मार्केटला जावा. मार्केटला माल कुठला येतोय बघा, आणि बघितल्यानंतर लक्षात येईल ना की बाबा आपला माल ह्याच्यापेक्षा 10 पटीने चांगला आहे. मग आपण काय ह्या मालाच्या रेटमध्ये आपण देतोय माल? की बाबा आज रेट आपला 70 रुपयानं आलाय आणि आपण सोन्यासारखा माल जो 200 रुपये किलोनं जाणार आहे तो माल आज आपण 70 रुपयाने द्यायला तयार आहे. का तर बाबा उद्याच्याला रेट कुठं 60 रुपये होईल. मी म्हणतो 50ला येऊ द्या, पण तुम्हाला तुमचा विश्वास पाहिजे ना. देऊ नका माल तुमचा. एक मला सांगा, जर मालच मार्केटला दिला नाही, व्यापारी काय ऐकतील तिथं? खडं का दगड?
पण हे नाही, असं नाही. पण तशी मोकळं व्हायचं आणि लगेच बाबा लगेच दुसरा इत्रेल मारून लगेच मोकळं करायचं आपल्याला. काय होतं मित्रांनो, मला तुम्ही अजून एक तुम्हाला सांगतो की डाळिंब असो नसो एक दिवस काढायचा आणि आसपासचा तुमच्या जवळची जी कुठली मार्केट आहे ते मार्केट फिरा. लक्षात येते गडबड अजिबात करू नका माल द्यायला. मी परवा व्हिडिओ टाकला तर त्यात काय शेतकरी पण असे आहेत बरं का, कोणतं असतील, आता मी नावं नाही घेत, मी स्क्रीनशॉट काढून ठेवले. तुम्हाला अशा शेतकऱ्याची गरज असते. ती म्हणतात की बाबा अशा व्हिडिओमुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय. नुकसान तर आजचे बी शेतकऱ्याचं व्हायला लागले 100%. त्यात माझ्या व्हिडिओनं काय नुकसान होणार आहे? मी फक्त म्हणले की थांबा 15 दिवस वाट बघा. तर ते शेतकरी कोण आहे माहित नाही, आता जाऊ दे, नाव पण घेत नाही मी. ते बाबा नुकसान होतंय शेतकऱ्यांचं, कशाला असले व्हिडिओ टाकता, असं व्हायला लागले. मग 150 रुपये रेट येईल का, मग तुम्ही आमचा माल घ्या. अरे मी दुकानदार आहे की मी मी माल घेत बसतो तुमचा? मी एकच सांगेल तुम्हाला की बाबानो 100% थांबा. कारण मी फिरतो मार्केट, मला माहित आहे. बरे तुम्ही जागेवर बसत आहात चला, घरनं बांधावून व्हिडिओ बघत आहात चला, बाहेरचं मार्केट माहित नसेल तुम्हाला, पण सांगितलेलं तर ऐका. एखाद्या 4 शेतकऱ्याचा फायदा होतोय म्हणून मी व्हिडिओ टाकत असतो, मला नाही त्यात चुकलंय मोठं. फक्त ते टाकल्यानंतर 4 माणसं बघतात, त्यांना आवडते त्या गोष्टी, की एक थोडा धीर येतो की बाबा ठीक आहे बाबा थांबायला सांगितलेत की जाऊ द्या. पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की येणाऱ्या 15 दिवसामध्ये 3 आकड्यामध्ये माल जाणार तुमचा. 101 रुपयाने जाऊ द्या, 110 रुपयाने जाऊ द्या, 130 रुपयाने जाऊ द्या, पण 100च्या वर जाणार 100%. त्या विश्वास ह्या गोष्टी ठेवा तुम्ही. पण ते कसं आहे, लोकांना नाहीच काय बोलायचं, प्रत्येक गोष्टीला आडवंच बोलायचं म्हणलं ते तुमचे हिशोबाने बघा. फुकाट द्या मला काय घेणं देणं नाही. आमचं काम आहे सांगणं, आम्ही सांगतो तुम्हाला, ऐकवटलं ऐका, नाही तर जसं चाललंय तसं चालू द्या, काही अडचण नाही आम्हाला. आम्ही कोणालाही काय बोलत नाही, काय नाही. कारण आम्ही काही बी गेलं तर 4 असतात शेतकरी, पण शेतकरी आहे ते कोणाने मी बघत बी नाही. ते व्हिडिओला काय निगेटिव्ह कमेंट असते माझ्या, पण जाऊ दे म्हणतो, कुठे त्यांच्या नादाला लागत असं मी मागे रिप्लाय पण देत नाही. तरी बी लाईक करून सोडून देतो की बाबा हा ठीक आहे बाबा, आवडलं तुझं बोलणं मला. तर एक सांगतो, खरंच मार्केट फिरा. मार्केट फिरल्यानंतर समजतं तुमच्या मालासारखा कुठंच माल नाही. माझ्या 1400 बागामधलं तर एक बाग सुद्धा फेल नाही. 1400 बागा ज्या माझ्या आहेत त्या खरं टॉपच्या आहेत त्या, आणि त्यांना मी सगळ्याला सांगितले 100च्या आत कोणाला माल द्यायचा नाही. भलं टनभर खाली पडला तर चाललं, आपल्याला काय नाही फरक पडत आपल्याला. आता काय आहे इथं फुकाट देण्यापेक्षा मी तो 50,000 नुकसान करून घेऊ, काय अडचण नाही. कारण 30-30, 40-40 टन माल झाडावर असताना 1 टन गेलं, काय फरक पडला. पण सगळंच फुकाट देण्यापेक्षा 1 टन वाया जायला आपल्या, ह्याच्यापेक्षा काय व्हायचं. मग ते खाली पडलेला ना मार्केटला, ह्या मालाबरोबर लावा, जाईल 7.5 रुपयानं, ह्याच्यापेक्षा काय व्हायचं आपल्याला. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, गडबड घाई करू नका. वातावरण बघताय कसं आहे तुम्ही, त्याच्यामुळे इलाज नाही आपला. वातावरण आहे पुढं अजिबात चालत नाही काय सुद्धा. विषय तेलकटचं वातावरण आहे, ऊन पडते अचानक, अचानक पाऊस येतोय, आर्द्रता जास्त आहे. तरी पण काय फंटरनं मला काल परवा कोणी सांगितलं की साहेब पहिले तेलकट नव्हतं, थोडं हे लागलं म्हणून आम्ही वरनं क्रॉप कव्हर झाकलं आणि फुल तेलकट आलं बागवर सगळ्या. गावरवाडी येथे शेतकऱ्यांचा पूर्ण मेळा असतो, तिथला माल सरासरी 150 रुपयाने जातो आता आहे. हा, आता एक मला सांगा, ती पण मी एक बऱ्याच वेळा शेतकऱ्याला सांगितलंय की गावामध्ये एक ग्रुप तयार करा तुमच्यातला तुमचा. पण इथं कशाचा ग्रुप तयार करते ती, सगळ्यात बेकार काय कंडिशन आहे, नेलेली बाटली जाळून टाकते त्या औषध मारल्यावर. कवा यांचा ग्रुप तयार व्हायचा आणि कवा शेतकरी एकजूट व्हायचे, किंवा एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी बसून बाबा हे माल आपला असा आहे, इथं असा आहे. कुठलाही व्यापारी गावात फिरल्यानंतर किंवा आल्यानंतर आपला माल कमीत कमी 100च्या वर द्यायचा आहे, असं किती लोकांनी ठरवलं, एकाचं ठरवलं नाही. तुझा कितीने गेला, माझा 80ने गेला, मग तुझा माझा 75 मागितलाय. रेट कमी आले म्हणते ती. बरं कमी आलाय आणि जास्त आला हे कोणी सांगितलंय? कोण बघायला गेले, कुठं बघायला गेलता तुम्ही कमी आला रेट म्हणून? तुम्हाला एक सांगतो, तुम्ही किती आता आता सध्या 97-98 कोणता शेतकरी आहे लाईव्ह मध्ये येते, मला एक सांगा, चांगलं डाळिंब फोडून खाणारा शेतकरी ह्यातला एका आहे का कोण? घरच्या डाळिंबामधलं चांगलं गोंडस असं मोठं डाळिंब आलंय आणि ते फोडून मी खाल्ले, असा एक शेतकरी यातला दाखवा. त्याच्या अकाउंटला 100 रुपये मारतो मी बक्षीस म्हणून. एक शेतकरी भेटणार नाही ह्याच्यामध्ये. का भेटत नाही? का तर ते माल चांगला द्यायचा आपल्याला. मी एकच तुम्हाला सांगतो की एकच गोष्ट शेवट पण लक्षात ठेवा,
जोपर्यंत तुम्ही विकायला शिकणार नाही, जोपर्यंत आसपासचं मार्केट बघणार नाही, तोपर्यंत असंच शेतकरी आपला चिताड मारणार आहे म्हणलं तर चालतं. रेटच्या बाबतीत ही प्रत्येक गोष्टीची बॉम्ब झाली. गेल्या वर्षी ते 40-50 रुपये रेटनं लोकांनी माल दिलाय. पण गेल्या वर्षी मार्केट माहित नव्हतं लोकांना, प्रॉब्लेम चालते बाहेर जरा, त्याच्यामुळे रेट कमी होतो. पण आता काहीच अडचण नाही ना, काय म्हणजे काहीच अडचण नाही. आता एकच अडचण आहे, पाऊस पडतोय, लोकांना बागा धरायच्या त्या, जे असेल ती माल तोडते ते लोक आणून मार्केटला टाकते ती मालाचा व्हिडिओ बी मी परवा टाकले तुम्हाला. ती माल टाकाय तिथं आणि त्या मालाच्या मुळे आपल्या चांगल्या मालाला रेट कमी आहे. तर एवढाच विषय आहे. ती माल जास्त दिवस नाही तर, कारण बागा लोकांनी छाटून ठेवले त्या रेस्टला ठेवल्या होत्या. त्या पावसामुळे बागा लीक होते त्यामुळे इत्रेल लगेच बसणार आहेत या 4-8 दिवसात. 8 दिवसाच्या वर एकही बागेला बिगर इत्रेलची बाग राहणार नाही. त्याच्यामुळं मी 100% गॅरंटी देतो की रेट वाढणार आहेत. त्याच्यामुळं काही अडचण नाही. तेलकट आले, हा ठीक आहे, तेलकटचे 100 प्रश्न आले तर त्याच्यामुळे मी सांगतोय तेलकटवर. बॅक टू ऑर्किड ॲग्रोचा 100% मला रिझल्ट 100% बसतोय. पहिला स्प्रे झेड असत्या सोबत घ्यायचा 2 मिलीनं आणि दुसरा स्प्रे 4 दिवसाच्या नंतर कॅपटॉप सोबत घ्या. खालनं वेट झोन सोडा, तेलकट जागेवर थांबते. पण अजून एक गोष्ट सांगतो, कोणतंही औषध तेलकटसाठी बनलेलं नाही. तेलकट ह्याला फक्त थांबवू शकतं, येणारं तेलकट थांबवणारं जगात औषध नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक डोस टाकून झाडामध्ये ताकद तयार करणं गरजेचं आहे. त्या टायमाला तेलकट थांबतं. कोणतंही औषध जगामध्ये नाही, कुठलीही कंपनीनं सांगावं, माझं दुकान आहे स्वतःचं, कोणत्याही कंपनीने सांगावं की मी तेलकटला 100% औषध त्याला हमी देतो, थांबवतो, डोक्यातनं काढून टाका. आणि शेतकऱ्यांना तुम्हाला मी सांगतो, फक्त आलेलं तेलकट थांबवायची त्या प्रॉडक्टमध्ये ताकद आहे, ती मी स्वतः बघितली. पण डबल वातावरण झालं तर डबल स्प्रे घ्यावा लागेल तुम्हाला. असं नाही की बाबा आता मारलंय ना आता दुसरं काही मारायची गरज नाही पडणार. डोक्यातनं काढून टाका, 100% तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे तो. ठीक आहे. तर ही गोष्ट एक कन्फर्म करा की तेलकटला कुठलं औषध असतं. तेलकट थांबवायला औषध आहे, तेलकट यायचं थांबवायला औषध नाही. ठीक आहे. आल्याला थांबवू शकतो आपण, काय अडचण नाही. तेव्हा आता तेलकटचं लय काय डोक्यात काय घेऊ नका. तेलकटला 2 स्प्रे सांगितले तर लगातार मारा. खालनं मात्र वेळ झोन सोडायला ढिलं पडू नका. वेळ झोन मला वाटतं पोटॅश एवढं जबरदस्त आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाडावर अपटेक करतं. बाकी मला वाटतं एसओपी वगैरे जे आहे ते अपटेक करायला वेळ जातो. मस्त चांगला आहे, मी नाही म्हणत नाही, पण प्रॉब्लेम येतो. अजूनही सांगतो 0050 मॅग्नीज ते पण खाणं सोडू शकता, तेलकटला चांगलं काम करतंय. ठीक आहे. जी झाडं पिवळी पडते ते दादा, ती एक सांगतो तुम्हाला, ह्या दिवसामध्ये झाड पिवळं निळं होतं का, ती काय होतंय तुम्हाला सांगतो. जर काडीला पाठीमागे तेलकट असेल तर तो प्रॉब्लेम 100% येतोय. ठीक आहे. त्याच्यामुळं तो एक 100% प्रॉब्लेम असा आहे की खाली काडीला जर तेलकट असेल तरी येतो आणि फ्युजरम असेल तरी येतो. नक्की काय आहे बघा, चेक करा आपल्या स्वतःच्याच बागत आणि मला बी सांगा किंवा माझ्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला बोलेल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक, कुजव्याला जे लाल डाळिंब आहे, मोठं आपलं व्हायला लागले, घालवायला आले, ते त्या डाळिंबावर एक लाल टिपका येतो, राऊंड होतो आणि लाल टिपका येतोय. त्यासाठी आहे ना रिव्हर्स आणि स्कोर ही जबरदस्त कॉम्बिनेशन काम करतंय. तर हे एकदा मारून बघा, तुम्हाला अडचण कुठंच येणार नाही, काही अडचण नाही, असं काही अडचण नाही. आणि आता कोणीतरी विचारला बघा प्रश्न, गायकवाड साहेब तुम्हाला सांगतो, ह्या दिवसामध्ये क्रॉप कव्हरचा तोटा लय मोठा आहे, कारण खाली जमीन वाळत नाही. तुम्ही तेलकटला वाचवायला जाणार आणि कुजव्यात धरणार. तर कुजव्यासाठी तुम्ही पेपर मारू शकता, जर तुम्हाला भीती आहे ना, इंग्लिश पेपर मारा, चांगला फरक पडेल, काहीच अडचण येणार नाही तुम्हाला. पण क्रॉप कव्हरनं जमीन खालची सुकत नाही आणि जर ऊन त्यात पडलं तर 100% अटॅक करणार. तेलकटला अजून एकदा सांगू, लेट झालाय का? बरं ठीक आहे. बॅक्टो ऑर्किड ॲग्रोचा बॅक्टो 2 ml न 2 स्प्रे सलग घ्यायचे आहेत. पहिला झेड सोबत घ्यायचा, झेड 78 सोबत. दुसरा स्प्रे जो आहे तो आपला मला तर कॅपटॉप सोबत घ्या, 2 ग्राम कॅपटॉप घेतलं तर चालतं. जमिनीमार्फत वेट झोन सोडा किंवा 0050 आणि मॅग्नीज पण चालतं, जबरदस्त रिझल्ट आहे. ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी करा फक्त. तेलकट लय मोठा विषय नाही, कारण काय होतं वातावरण साधारण 8-15 दिवसातून 2 दिवस होते तेलकट. आता पहिल्यासारखं फक्त ऑक्टोबर महिन्यात तेलकट येत नाही, ते डोक्यातनं काढून टाका की ह्या सीझनला धरल्यावर तेलकट येत नाही. ह्या बाहेर लोक फसले कुठे अजूनही सांगतो तुम्हाला. जानेवारीचा भार धरला का तर ऑक्टोबरला तेलकट येते. गेले 3 महिने झाले तेलकटचं वातावरण कंटिन्यू झालं. त्याच्यामुळं ही विचार शेतकऱ्यांनी डोक्यात काढून टाकायचा की मी कुठलं तर रासायनिक खत घालील. 1840 मी एखाद्या कस्टमरला एक गंमत सांगतो अजून एक, ऑर्गॅनिक डोसचे
मी काल एकाला डोस काढून दिला आपला माती बायोगॅसचा ऑर्गॅनिक मधला. ते डोस असा होता की साधारण एका झाडाला 60-65 रुपयाच्या आसपास खर्च येत होता. मला 3 वर्ष यातल्या झाडाला. ठीक आहे. 3 वर्ष यातल्या झाडाला 60-65 रुपये खर्च येत होता. त्या झाडावरती माल आपण धरलेला आहे साधारण 120च्या आसपास फळ आहे. 120च्या फळाला जर 60 रुपये तुम्ही खर्च करू शकत नसाल तर माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही डाळिंब करू नका. का तर त्या झाडाला तुम्ही द्यायच्या अपेक्षा काय ठेवत नाही आणि त्याच्यातनं काढायचा कुठल्या हिशोबाने तुम्ही खर्च करताय. तर ते डोक्यातनं काढून टाका. बागेला हे खर्च करावा लागणार आहे तुम्हाला. साधारण तुम्हाला पूर्णपणे एका झाडाला पूर्ण प्लॉट धरल्यापासून इथेरियल पासून हार्वेस्टिंग पर्यंत 2 डोस लिक्विड खतं औषध सगळं टोटल 400 ते 450-500 रुपयाच्या आसपास खर्च जाणार आहे. 500 रुपये खर्च केला तर 3 किलो डाळिंबाचे पैसे फक्त आपण डाळिंबाला खर्च करतो एका झाडाला. आणि त्या झाडाकडनं आपण 20 किलो 25 किलो 40 किलो पर्यंत अवरेज काढतोय. ठीक आहे. मग 3 किलोचे पैसे झाला तर तुम्ही खर्च करायची ताकद शेतकऱ्यात नसेल तर त्यांना डाळिंब करू नका. स्पष्ट शब्दात सांगतो. नाही केलेलं कधी पण चांगलं. काय गरज नाही. तुमची गरजच नाही या शेतीला बी नाही त्या डाळिंबाला बी नाही. मग तुम्ही आपलं काय करा म्हणजे कुठं ऊस लावा नाही तर मका लावा. निवांत आपलं हे करत बसा. डाळिंब पैशाला तुम्हाला पैसे पाहिजे तर पैसे खर्च करावा लागणार. नाहीतर काहीच उपयोग नाही. नंतर काय होणार आहे. नुसतं बाबा ह्यानं लावले त्यानं लावले ह्यानं मारले त्यानं मारले काय उपयोग नाही. बरेच शेतकऱ्याला डोस टाक म्हणले ते काय म्हणते ती साहेब मी शेणखत घातले भरपूर. शेणखत डाळिंबासाठी काय काम करतं मला कोणते सांगा. चला कमेंटमेंट मध्ये सांगा मला की शेणखत डाळिंबासाठी काय काम करते किंवा शेणखताचा काय रोल आहे मला सांगा. चला जाऊ दे. अरे तुम्हाला मी म्हणतो काय केले माहितीये का. ज्या जात्या तुम्ही फिरताय ना गोल 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 वर्षानुवर्षी तसंच फिरताय. बरं कोणतरी येते काहीतरी वेगळं सांगताय ते ऐकायच बी नाही. आपलं खरं करायचं आणि डबल अजून त्यातच गुतायचं. मग बिना कामाचं ह्या रोग अशा येते. वातावरण एवढ्या स्पीडनं बदलतंय. तुम्हाला आम्ही बदलत्या वातावरणानुसार बाहेर काढायला चाललंय माझं तर व्यक्तिगत की बाबा बाहेर या तुम्ही ह्यातनं. ह्या पारंपरिक पद्धतीनं बाहेर पडू जरा थोडं काहीतरी वेगळं करू वेगळा विचार करूया. 4 पैसे कसे येतील ती बघूया. पैसे खर्च करावा लागणार आहे. मला कोणतरी म्हणते की तुमचा सुरुवातीचा खर्च लय. अरे खर्च सुरुवातीलाच करायचा असतो ना बागेला. पुन्हा काय द्यावं. बाग एकदा सेटिंगच तुमची होत नाही. आता ज्यांनी नाही खर्च केला 100% नरकळी निघल्या लोकांच्या बागाला. पुन्हा काय करणार ते. मग आता डबल खर्च करणार सगळा पुन्हा 2 महिन्याचा. मी पहिल्यांदा मी हमेशा म्हणतो की त्या दिवशी मी रील बी टाकली होती की विमान प्रवासादरम्यान जिथं पोहोचायचं आहे त्याचं 25% फ्युल फक्त त्या कॉपला खर्च करतं. किती स्पीडवर उडतं. तसंच सेम तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं तर कळी काढायला सेटिंग करायलाच पहिल्यांदा खर्च करायचा आहे. ते खर्च करताना झाडामध्ये चांगलं खाली खाली आपण जमिनीमध्ये टाकायचं आहे. ते आपण ऑर्गॅनिक मध्ये टाकतो. ठीक आहे. ऑर्गॅनिक मध्ये टाकलेलं खत मी तुम्हाला ते हमेशा सांगतो की ते खत एक झाडा प्रकारची ताकद देणार आहे. तीच ताकद तेलकट किंवा तर कोणताही रोग आला कितलाही मोसम बदलला. आज इथं पाऊस येते मी बाहेर बसलोय. पाऊस आला मी आज जातोय. ऊन लागलं तरी आज पळणार आहे. बरोबर. गार लागलं तरी आज जाणार आहे. झाड 12ही महिने तिथं एका ठिकाणी उभा आहे. तर त्याला जी ताकदीची गरज आहे ना ती ताकद येत आहे. तुमचा 1846 एमओपी डीएपी ज्या काही गोष्टी तुम्ही रासायनिक टाकताय त्याचा किती दिवसाचा रेशो आहे बाबा. साहेब 40 दिवसा पुढे काम करत नाही. किती कुठले बी टाका खत चला रासायनिक मधलं. मग 40 दिवस तुमची कळी निघायला सेटिंग व्हायला जाते. पुन्हा त्या झाडांना काय खायचं खालची माती तुमचं दिलेलं लिक्विड द्यायचं. लिक्विड 4 दिवसाच्या आत झाडात राहत नाही. मग काय उपयोग आहे तुमच्या या खताचा एवढा खर्च करण्याचा. मी हमेशा सांगतो तुम्हाला की एकच गोष्ट करायची आहे. खाली डोस चांगला टाका. मी तुम्हाला माती बायोकरचा का सजेस्ट करतो डोस. कारण ती डोस म्हणजे जेवढी ताकद आज लोकांनी सगळ्या टाकून बघितले. ते सोडा माझ्या 1400 शेतकऱ्याकडे तो डोस आहे. पण मला एक सांगायचं कळतं की तुम्हाला मी काय सांगतो सजेस्ट करतो की आता लोकांच्या हस्ताला सुरुवात आहे. गेल्या तेलकटने गेलेल्या बागा मान्य करतो. पण निदान हितनं पुढं तर सुधारा. ज्याला नाही सुधारायचं त्यांनी ऐकत बसा निवांत झोपा काय अडचण नाही. ज्याला सुधारायचं आहे त्यांनी कधी बी फोन लावा. कुठल्याही फ्लो मध्ये या. आपला डोस आपली औषधं आपले शेड्यूल जवळजवळ आपल्या इथं बऱ्याच दुकानदारात मिळतं. सगळ्याकडे आहे. मी लिस्ट पाठवतो मला एखाद दिवशी कोणत्या कोणत्या शॉपमध्ये आपल्या शेड्यूलची औषधं आहेत पूर्णपणे. काय लोक माझ्याकडे रोप बघायला येतात आणि रोप बघायला आल्यानंतर अजून लावायचे असतात रोप तर खर्च विचारतात की एकरी खर्च किती येतो. मग झाडं धरायपर्यंत एवढा येतोय का फळ धरायपर्यंत एवढा येते. मग झाडं ठिबक पासनं तर समजा धरले तर मग किती येतोय तर 1.5 लाख रुपये जाते. फळं ठिबक
नांगरणी, कट्ट बनवायचं, खत, झाडं 1,00,000 रुपये जाते आणि पुन्हा धडल्यावर 1,50,000 रुपये जाते, म्हणजे 3 लाख एकरी खर्च झालाय की. मग हे शेजापाजारीचं बघून येऊन इथं डोकं खाण्यापेक्षा ते न लावू नका असं मी स्पष्ट शब्दात म्हणणं आहे माझं. कारण ज्याला पेरता येत नाही त्यानं उगवायची त्याच्याकडे क्षमता नाही, त्याच्या रानात काहीच उगवणार नाही. स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे तुम्ही त्या नादाला लागू नका. डाळिंब त्या पद्धतीचं राहिलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो की डाळिंब हे आज म्हणजे किती बी लागवड झाली, मी अजून ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एवढी लागवड आहे आता सध्या की तुम्ही असं तर घरा राहिला तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला डाळिंब खरंच काढायला लागणार आहे. कारण सध्या एवढं डाळिंब मार्केटला भरपूर प्रमाणात आलंय आणि येणार आहे काही दिवसांनी. मी तुम्हाला ते पण सांगतो. पण एक गोष्ट हमेशा असणार आहे की ज्याचं क्वालिटी चांगली आहे, ज्याचा माल चांगला आहे, ज्याची साईज आहे, ह्या मालाला 100% तुम्हाला रेट कधीही कुठेही आहे. डाळिंब कमीत कमी अजून तुम्हाला सांगतो, जास्त काय नाही, भीती घालत नाही, पण एक 4 वर्ष तर रेट राहणार आहे डाळिंबाचे चांगले. त्या 4 वर्षात पैसे कमवून घ्या, पुढचं माहित नाही डाळिंबाचं भविष्य काय येते, पण ह्या 4 वर्षामध्ये आपल्याला कमीत कमी 10 वर्षाचे पैसे कमवून घ्यायचे. म्हणून आम्ही एवढं मी जीव तोडून सांगतो, मला काय नाही घेणं देणं, मी पुढच्या ह्याच्यात बी असणार आहे, 4 वर्षानंतर बी असणार आहे, शॉप असणार, मी असणार आहे, असं सांगत जाईल. पण त्या टायमाला कदाचित माझा बी काय हे चालणार नाही इलाज की बाबा या रेटला काय करावं, त्याला हे काय करावं. कारण तिथं पुन्हा कसलं डाळिंब एक तर असं आहे की त्याचं काय वाया जात नाही, त्यामुळे खरडं भांडं कसलं पण आलं तर त्याला मार्केटला रेट असणारच आहे. आणि काय आहे, ही जी लोक आहेत ती जे आधी खर्चाचा विचार करतात, त्या लोकांचं एकच डोक्यात असतं की बाबा हा ठीक आहे, महिन्यात एका आमुषा पुणेला फवारा मारू, कसले बी आलं तर 40 रुपये जाते ना, मग एक 10-20 रुपये किलो मागं खरेदी केला तर एक बाबा 20-30 रुपये राहतील आपल्याला किलो मागं. एकरी 4 टन बी निघला तरी 2-4 लाख रुपये त्याचं भास झालं म्हणणार, काय लागत नाही आपल्याला, ऊसापेक्षा चांगला आहे ना, मकेपेक्षा चांगला आहे ना, ही मानसिकतेची लोक जी आहेत ना, त्याच्यामुळे हे चांगल्या मालाचे रेट कमी पडतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं 100% शेड्यूल बदलणं म्हणजे बदलायची गरज आहे. बघू मी हे का नाही, आमचं 6/9/2026 आटपाडीमध्ये आपण अजून एक मेळावा घेतो शेतकऱ्यांचा. तिथे एकदा फायनल शेड्यूल देतो मी तुम्हाला सगळं, म्हणजे सगळ्या ह्याचं. अजून साधारण 1.5 महिना अवकाश आहे त्या गोष्टीला. आम्ही ऍक्च्युली हॉल पण घेतलाय मी 2,000 लोकांचा. तर ते तिथं ऑर्चिड ऍग्रोचं एक मला वाटतं लकी ड्रॉचं त्यांचं हे पण आहे, शेतकऱ्यांसाठी ते काढलेलं कुपन आहे. हा, त्याची एक गोष्ट अशी होती की कंपनीनं लकी ड्रॉ काढलाय आणि काय शेतकरी दुकानदाराला ब्लेम करतात की बाबा हा ते असंच आहे, आता यांच्या अशी वेळ आले, आमच्यावर नाही वेळ आली काय. एक तुम्हाला सांगतो की फोन आला होता, सॉरी. तर आमच्यावर नाही वेळ आली, ती कंपनीनं कुठल्या तर शेतकऱ्याचा विचार केलेला आहे की बाबा अशी बी औषधी घेताय तुम्ही की बाबा त्या कंपनीने घेतल्यानंतर बघा जरा ट्राय करून कसं होतंय काय होतंय, आणि अशी बी औषध घेताय, पैसे असे बी मिळणार तुमचे जाणारच आहेत. एक कोपन दिलंय, कुठल्या लकी ग्राहकाला हे भेटलं तर त्यांना ती देणार आहेत. त्याच्यामुळे ते केलेलं त्यांचा लकी ड्रॉ आहे तिथं. ऍक्च्युली 6 तारखेला आपण त्यांच्या लकी ड्रॉ मध्ये आपला शेतकरी मेळावा घेतोय, त्या दिवशी आटपाडीमध्येच होणार आहे. मला वाटतं जवळे आपल्या हॉल आहे, जवळचा हॉल आहे मोठा 2,000 शेतकऱ्यांचा. तिथं त्या दिवशी तुम्हाला मी 100% हे करतो. दादा 13/045 ह्या दिवसामध्ये नका सोडू, माझं बोलणं चालू असतं तरी तुमचा 2दा प्रश्न आलाय म्हणून घेतोय. 13/045 या दिवसामध्ये नका सोडू, 0050 सोडा वाटलं तर, किंवा प्लेन न वेट झोन सोडा तरी चालेल, काय अडचण नाही, ठीक आहे. किंवा 42-47 सोबत सोडलं तरी चालेल, किंवा 35-55 सोबत सोडलं तरी चालेल. पण नत्र सध्या नकोच ना, हवेतनं मिळते पाहिजे तेवढं नत्र झाडाला, नका देऊ तुम्ही खालनं, ठीक आहे. 9:15 वाजल्याचा वेळ होता म्हणून आलो लाईव्हला. ऍक्च्युली जेवण अजून राहिले माझं, तुम्ही सगळे जेवण खाऊन निवांत बसला, चला काही अडचण नाही. बघू 1-2 दिवसांना आपण डबल एक करू, फक्त गडबड करू नका, लास्ट सांगून जातो. आणि माल विकायला गडबड खरंच करू नका, येणाऱ्या काळामध्ये खरंच चांगले दिवस आहेत, थांबा जरा वेट करा, 100% रिझल्ट येणार आहेत चांगले, आणि दिवस खरंच चांगले येणार आहेत, फक्त थांबा, ठीक आहे. चला, गुड नाईट सगळ्यांना, शुभरात्री, भेटू 1-2 दिवसांना अजून डबल.